श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 2026 कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी असणार आहे. शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी तिथी असणार आहे आषाढ कृष्ण चतुर्थी. त्याचबरोबर चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे 4 जुलै 2026 रोजी दुपारी 12:39 व चंद्रोदय असणार आहे. उपवास सोडण्याची वेळ रात्री 9:52 ते 9:58 आपल्या शहरानुसार 2-5 मिनिटांचा फरक राहू शकतो. आता पाहू की कृष्ण पिंगल संकष्टी म्हणजे काय. तर बघा, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी आपण म्हणत असतो, परंतु आषाढ कृष्ण चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी असे म्हणतात. या दिवशी भगवान गणेशांच्या कृष्ण पिंगल स्वरूपाचे पूजा केली जाते. कृष्ण म्हणजे काय तर गडद श्याम व पिंगल म्हणजे तांबूस तपकिरी छटा या रूपाची उपासना केल्याने काय होते तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण या कृष्ण पिंगल चतुर्थीची माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आपल्या @swami3131 या चॅनलवर सांगणार आहे. तर बघा, आपण जर लाईक केले नसेल तर लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता ही माहिती तुम्हाला समजेल या भाषेतच मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती समजून जाईल. अर्धवट माहिती घेऊ नका. चला तर मग बघा, या दिवशी जर आपण या कृष्ण पिंगल या स्वरूपाची या रूपाची आपण उपासना केल्याने आपल्या जीवनातील विघ्न, आता हे विघ्न वगैरे कोणते तर बघा, आपण जो हा उपाय करणार आहोत तो आपल्या पुत्रप्राप्तीसाठी करू शकताय. त्याचबरोबर घरावर संकट वगैरे येत असतील तर त्याच्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकता. विघ्न जे काही अडथळे असतील, मानसिक ताण, आर्थिक अडचणी आणि कामातील काही अडचणी असतील, सर्व काही आपल्या जीवनात त्रास देत असतील तर आपल्याला या दिवशी काही पूजा विधी, उपासना व मंत्रस्तोत्र म्हणायचे आहेत. बघा, आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो एकावर किंवा चौरंगावर, पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळा वस्त्र टाकावे. त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून त्यात दुर्वा अर्पण करावी. या दिवशी आपण 21 दुर्वा अर्पण करावे. न चुकता लाल जास्वंदाचे फूल अर्पण करावे. हे खूप प्रिय आहे. गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल का प्रिय आहे व 21 दुर्वांचा दुर्वा का आपण अर्पण करावे असा कोणाला जर प्रश्न पडला असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. याची देखील माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सोप्या व साध्या भाषेत. याचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी मी बनवेल, त्यासाठी नक्की मला कमेंट्स करा. तुम्ही सांगा नक्की व्हिडिओ कर, मी नक्की करेल. त्यानंतर बाप्पाला अगरबत्ती, धूप, कापूर, तुपाचा दिवा नैवेद्यामध्ये तुम्ही उद्या मोदक घेऊ शकता किंवा लाडू, गूळ, खोबरे, फळे घेतली तरी चालेल. आता नारळ, सुपारी, पान आणि आपल्याला अर्घ्य द्यायचे आहेत. जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा आपल्याला अर्घ्य द्यायचे आहे. जे अर्घ्य देणार आहेत ते पाणी, दूध मिश्रित पाणी घ्यावे. अशा प्रकारे साहित्य झाले हे आपले. आता ही पूजा करायची म्हटल्यानंतर आपल्याला संकल्पयुक्त पूजा करायची आहे. संकल्प उपवासाचा आपल्याला करणार आहोत ना, तर संकल्प करावा. आज मी श्री गणेश कृपेने कृष्ण पिंगल संकष्टीचे व्रत करीत आहे. माझे विघ्न दूर व्हावोत असे म्हणावे. सर्वप्रथम गणपतीची स्थापना करावी. त्यासाठी पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून गणपतीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो ठेवावा. समोर एक तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर सर्व काही क्रमाने करावे. आपण संकल्प करावा. संकल्प खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण पूजा व विधी आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून करतो. त्यानंतर गणपतीला हळदी कुंकू अक्षदा व्हावे, फुले व दुर्वा अर्पण करावे, धूप दीप दाखवावा, नैवेद्य दाखवावा, मोदक, गूळ, खोबरे. त्यानंतर आपल्याला न विसरता गणपती मंत्र म्हणायचा आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा मंत्र व पूजा असणार आहे. म्हणून मनोभावे ही पूजा करायची म्हणून पूजा करू नये. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा नक्की उद्या उपाय करा आणि त्याचे फळ तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार.
आता कोणता मंत्र म्हणायचा आहे तर बघा, ओम गण गणपते नमः हा तुम्ही 108 वेळा किंवा 11 वेळा जसं तुमच्या घराच्या परिस्थितीनुसार, म्हणजेच बायांना खूप कामं वगैरे असतात, लहान बाळं असतात, त्याच्यामुळे खूप वेळ बसणं शक्य होत नाही. 108 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही करू शकताय, तुम्हाला जसा वेळ भेटेल. त्याचबरोबर आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा हा मंत्र म्हणावा. या मंत्रामध्ये खूप पॉवर आहे. शक्य असल्यास गणपती अथर्व शीर्ष किंवा संकटनाशक गणेश स्तोत्र या दिवशी म्हणा. पूजा जरी तुमच्याकडून नाही झाली, तुम्ही गावाला चालला असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुमची नोकरी असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुमच्याकडून तेवढी पूजा करणं शक्य झालं नाही, तरी तुम्ही उद्या हे 2 मंत्र नक्की म्हणा. न चुकता देवासमोर बसून म्हणा. या मंत्रांचा जप करा. पूजा मंत्र झाल्यानंतर व्रतकथा आपल्याला व्रतकथा ऐकायची आहे, म्हणायची आहे, नामस्मरण करायचे आहे. त्यानंतर चंद्रदर्शनानंतर व्रत सोडायचे आहे. आपण जो उपवास संकष्टीचे व्रत करतो ते चंद्रदर्शनानंतरच सोडायचे आहेत. आता चंद्रदर्शनाला अर्घ्य देताना तुम्ही जे दूध घेणार आहे ते दूध मिश्रितच पाण्याने अर्घ्य द्यायचे आहे. आता अर्घ्य देताना तुम्ही ओम सोमाय नमः किंवा गणपतीचे नामस्मरण करा. नंतर गणपतीचे नामस्मरण करायचे आहे, आरती घ्यायची आहे, प्रसाद दाखवायचा आहे, उपवास सोडायचा आहे, त्याचबरोबर अर्घ्य द्यायचे आहे. हे सर्व काही आपल्याला चंद्रोदयानंतर करायचं आहे, आरती वगैरे. आता उपवास कसा करावा? आता बरेच जण म्हणतात मी उपवास कसा करू उद्याचा, खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, आपल्या प्रकृतीनुसार करा. असं काही नाही की मी निर्जल उपवास, जसं आपली प्रकृती असे. देव म्हणत नाही तुम्ही उपाशी राहा आणि तुमची तब्येत बिघडवा, असं काही म्हणत नाही. आपल्या मनोभावना पूजा करणे, उपासना करणे, नामस्मरण करणे यामध्येच खूप मोठी सेवा झाली. त्यामुळे उपवास कसा करावा? आपल्या प्रकृतीनुसार निर्जली उपवास करा, फळाहार करून करा किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन करा. कृष्ण पिंगल संकष्टीचे उपाय, आता हे खूप महत्त्वाचे आहे. कोणते उपाय करायचे आहेत आपल्याला उद्या? तर 21 दुर्वा अर्पण करा. तर 21 दुर्वा जर आपण अर्पण केले तर त्याचं काय होतं? 21 दुर्वा अर्पण करायचे आहे आणि ओम गण गणपते नमः हे आपल्याला 21 किंवा 108 वेळा म्हणायचं आहे. यामुळे काय होतं तर आपले जे अडथळे आहेत, कामातील अडथळे असतील, विलंब, उपयुक्त कोणते मोठा कामं असेल तर ते पूर्ण होतात. आता त्याच्यानंतरचा उपाय म्हणजे मोदकाचा नैवेद्य अर्पण करा. तर यामुळे मोदकाचा जर नैवेद्य आपण अर्पण केला तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का? तर आपल्या मनोकामना तर होतात. तर आपल्याला जे मोदक अर्पण करायचे आहे तुम्ही 21 करा किंवा तुम्हाला वेळ भेटेल तेवढे 5 किंवा अर्पण केले तरी जमतात. तर तुम्ही मोदकाचा नैवेद्य अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर गूळ खोबऱ्याचा अर्पण जर नैवेद्य केला तर गूळ खोबरे का? तर कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. त्याचबरोबर गणेश अथर्व शीर्ष संकटनाशक स्तोत्र हे तुमच्या नोकरी, व्यवसाय, परीक्षा, कर्ज, घरातील वाद यासाठी अथर्व शीर्ष 1, 3 किंवा 11 वेळा म्हणावे. त्यानंतर आहे गरिबांना अन्नदान करावे या दिवशी. त्याचबरोबर ह्या व्रताचे महत्त्व काय आहे तर बघा, कामातील आपले विघ्न असेल, बाधा असेल, मूलबाळ होत नसेल, पुत्रप्राप्ती वगैरे, मानसिक ताण असेल कमी होण्यासाठी, यश मिळवण्यासाठी, श्रद्धा, घरातील तणाव, अडथळे हे कमी होण्यासाठी आपल्याला हे जे काही उपाय आहेत, जे कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी तर 21 दुर्वांचा करायचा आहे, मोदकाचा करू गूळ खोबऱ्याचा करू शकता आणि जे अथर्व शीर्ष संकटनाशक स्तोत्र हे तुम्ही नक्की म्हणा. याच्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या प्रकारे तुम्हाला याचे फळ भेटणार आहे आणि 100% भेटणार आहे. तुम्ही नक्की हे करून बघा, नक्की तुम्हाला याचे. आणि ओम गण गणपती नमः हा मंत्र नक्की म्हणा 108 वेळा आणि 11 वेळा. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे मी तुमच्यासाठी खूप मनापासून तयार केलेला आहे, बनवलेला आहे. तर तो तुम्ही शेवटपर्यंत पहा. अशा प्रकारे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.